मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान इज बॅक. पीके या सिनेमानंतर तब्बल 2 वर्षांनी आमिरचा सिनेमा आज आपल्या भेटीला आलाय. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख असो किंवा सलमान, पीके या सिनेमाचा रेकॉर्ड अजून कुणीही मोडू शकलेला नाही. आता स्वतः आमिरच आपल्या सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकेल का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. तेव्हा आज बिग स्क्रीनवर आमिर खानचा मोस्ट अवेटेड दंगल हा सिनेमा प्रदर्शित झालाय. हरियाणाचे कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबीता यांच्यावर आधारित दंगल हा एक बायोपिक सिनेमा आहे. आमिर खानची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन केलंय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी. महावीर फोगट एक नॅशनल लेवल रेसलर आहेत. इंटरनॅशनली भारतासाठी सुवर्ण पदक आणण्याचं स्वप्न ते पूर्ण करू शकले नाही, म्हणून आपला होणारा मुलगा आपलं स्वप्न पूर्ण करेल असं त्यांना वाटतं. एका पाठोपाठ 4 मुली झाल्यानंतर ते या सगळ्या आशा सोडून देतात. याच दरम्यान त्याच्या मुली गीता आणि बबीता आपली छेड काढल्यामुळे 2 मुलांना चांगलंच फोडून काढतात. बास, हीच ती वेळ जेव्हा महावीर फोगटला कळून चुकतं की आपल्या मुली मुलांपेक्षा कमी नाही, आणि तेव्हाच तो या दोघांनाही कुस्तीसाठी ट्रेन करण्याचा निश्चय करतो. दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सिनेमाला छान ट्रीटमेंट दिली आहे. विशेष करून सिनेमाचं कास्टिंग एकदम परफेक्ट बसलंय. छोट्या गीता फोगटच्या व्यक्तिरेखेत दिसणाऱ्या अभिनेत्री जायमा वसीमनं तिची भूमिका चोख पार पाडली आहे. राहिला प्रश्न आमिर खानचा, तर उगीचच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जात नाही. या सिनेमात आमिरचे 2 शेड्स पाहायला मिळतात. या दोन्ही कॅरेक्टरसाठी त्यानं जीव तोडून मेहनत केली आहे. सिनेमाचे संवाद कमाल आहेत, कधी हसवणारे तर कधी भावुक करणारे. हे डायलॉग्स तुमचं फुल टू मनोरंजन करतात. इनफॅक्ट तुम्हाला होल्ड करून ठेवतात. संगीतकार प्रीतमनं कंपोज केलेलं बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है हे गाणं असो किंवा दे धाकड, सिनेमाच्या मूड प्रमाणे ही गाणी परफेक्ट सेट झाली आहेत. इंटरव्हलच्या आधीचा दंगल फुल टू एंटरटेनिंग वाटतो. वडील मुलीचं सुंदर रिलेशन दिग्दर्शक नितेश तिवारीनं यात टिपण्याचा प्रयत्न केलाय. सिनेमाचा शेवट भारी झालाय. खरं तर सिनेमाच्या क्लायमॅक्स मध्ये काय घडणार आहे हे आपल्याला माहित असून सुद्धा आपण त्या सीन मध्ये वाहत जातो. हेच या सिनेमाच्या कलाकार आणि दिग्दर्शकाचं खरं यश आहे. दंगलमध्ये गिरीश कुलकर्णीची ही महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. त्यांनी त्याची भूमिका चोख पार पाडली आहे. तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता मी दंगल या सिनेमाला देते 3.5 स्टार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.